नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। एकापेक्षा एक चांगल्या महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। इथे आपली पहिली टिप आहे, आता थंडी सुरू झाली की अशा प्रकारचे जॅकेट आपण जे ठेवून दिलेले असतात ते बाहेर काढतो, पण हे जे जॅकेट आहे त्यामध्ये आपल्याला खूप छान गरम वाटतं, पण हे जॅकेट खूप जाड असल्यामुळे आपण यांना सारखं धुवून वाळवू शकत नाही, कारण की थंडीमध्ये ऊनही जास्त पडत नाही आणि अगदी थोड्याच वेळासाठी आपण या जॅकेटचा उपयोग करतो, त्यामुळे सारखं धुणं म्हणजे कपडेही लवकर खराब होतात। तर असं होऊ नये यासाठी आपण एक छोटासा उपाय करणार आहोत। तर इथे आपल्याला यामधून बॅड स्मेल घालवण्यासाठी आणि याची क्लीनिंग करण्यासाठी वापरायचा आहे खायचा सोडा आणि आतल्या बाजूने थोडासा खायचा सोडा टाकून अशा प्रकारे चोळून घ्या। बऱ्याच वेळा काय होतं, 8 दिवस कपडा घातला नाही की ठेवल्यामुळेच त्यामधून वास यायला लागतो, तर हा वास दुर्गंधी घालवण्यासाठी देखील हा खायचा सोडा आपण वापरू शकतो। आतमध्ये मी हा सोडा थोडासा अगदी टाकलेला आहे आणि याला असं लावून घेतल्यानंतर हा पूर्ण असा झटकून सोडा काढूनही टाकायचा, यामुळे कपडे आपले खूप छान व्यवस्थित राहतात। यानंतरची आपली टिप आहे कांद्यासाठी। कांदा आपल्या प्रत्येकाच्याच घरी असतो, पण आज आपण याचा हटके वेगळा उपयोग करणार आहोत। तर पाहू शकता इथे मी थोडाफार एक खराब झालेलाच कांदा घेतलेला आहे, म्हणजे चांगला कांदा देखील आपल्याला खराब करायची गरज पडणार नाही। तर याला मी वरचा भाग पूर्णपणे असा काढून घेतल्यानंतर त्याच्या आतमधील भाग आपल्याला असा थोडासा काढून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा एक खोलगट भाग आतमध्ये तयार करा। इथे पाहू शकता एकदा वरची जी लेयर आहे ती आपल्याला तशीच ठेवायची आहे, फक्त आतमधील थोडासा जो भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। त्यानंतर यामध्ये खोलगट भाग झाला तर त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि एक वात आपल्याला यामध्ये अशी लावायची आहे। फुलवात या पद्धतीने तुम्ही लावून घ्या आणि वरच्या भागालाही थोडंसं तेल लावा। आता यामध्ये आपण हा जो दिवा आहे तो पेटवणार आहोत। हा दिवा तुम्ही घरामध्ये एकदा लावा, तुमच्या घरातील पूर्ण दुर्गंधी जाते, मच्छरही पळून जातात, सोबतच घरामध्ये चिलटे होत नाहीत। खूप वेळ हा दिवा छान चालतो। कांद्याचा जो वास आहे यामधून थोडा येतो, दुर्गंधी होत नाही जास्त, अगदी थोडासा, पण याचे भरपूर फायदे होतात। यानंतरची आपली टिप आहे साबुदाण्यासाठी। आता साबुदाणा खिचडी बनवायची म्हणलं की बऱ्याच जणांची ही जी साबुदाणा खिचडी आहे ती खूप जास्त चिकट होते, एकमेकाला हे दाणे चिटकतात। तर असं होऊ नये यासाठी एक छोटंसं काम करा। आता बऱ्याच वेळा काय होतं, जर यामध्ये पाणी टाकलं नाही तर हे पूर्ण व्यवस्थित असं शिजल्या जात नाही, सॉफ्ट होत नाही। तर यासाठी आपण पाणी वापरायचं नाही, दूध टाकायचं थोडंसं, यामुळे आपली साबुदाणा खिचडी खूप छान चविष्ट होते, त्यासोबतच चिकट होत नाही आणि छान मऊ देखील होते। थोडंसं दूध टाकून झाकून ठेवा आणि नंतर हलवून पहा, अगदी आपली जी साबुदाणा खिचडी आहे ती मोकळी छान बनते। तर याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। तुम्ही जर पाणी टाकत असाल तर चिकट होतं आणि त्याची चवही जाते। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आता पूर्ण केक कधीच संपत नाही, थोडाफार केक असा शिल्लक राहिला की आपण याला जर डब्यात ठेवायचं म्हणलं तर डब्यात तुम्ही जर असं नेहमीप्रमाणे ठेवलं तर डब्याच्या ज्या कडा आहेत त्या पूर्णपणे खराब होतात केकमुळे आणि व्यवस्थित यामध्ये हा बसत नाही। तर हा प्रॉब्लेम तुमचा दूर होणार आहे, कारण की यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरणार आहोत। याच्या डब्याचं झाकण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि झाकणावरती केक असा ठेवणार आहोत। आपल्या चॅनलवरती खूप कमी दिवसामध्ये 5 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यासाठी खरंच मनापासून खूप धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा, हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालेलं आहे। व्हिडिओच्या खाली खूप छान तुम्ही कमेंट्स करतात, त्यामुळे अजूनच मला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ बनवण्याचं। आणि हो, तुम्हाला अजून काय नवीन पाहायला आवडेल किंवा मी माझ्या व्हिडिओजमध्ये काय सुधारणा केली पाहिजे हे सर्व तुम्ही मला कमेंट बॉक्समधून सांगू शकता, मला खूप छान वाटेल। आणि पुन्हा एकदा मनापासून खूप धन्यवाद। आणि इथे पाहू शकता केक आपण अशा प्रकारे झाकणामध्ये ठेवून नंतर यावरील जो डब्बा आहे तो असा लावायचा आहे, यामुळे आपला केक अजिबात खराब होत नाही। आपण याला फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवू शकतो किंवा कुठे पार्सल जरी तुम्हाला घेऊन जायचं असेल तरी तुम्हाला सहज याला घेऊन जाता येईल। यानंतरची आपली टिप आहे टोमॅटोसाठी। टोमॅटो आपण घरामध्ये आणले की अशा प्रकारे खूप जास्त जर ते लाल असतील, पिकलेले असतील तर ते लवकरच खराब होतात, कारण की एका दिवसामध्येच एवढे टोमॅटो यूज होणार नाहीत। तर यासाठी तुम्हाला याची मी स्टोअर करण्याची पद्धत सांगणार आहे, जेणेकरून कितीही पिकलेले टोमॅटो असतील तरी भरपूर दिवस फ्रेश राहतील। तर इथे पहा, आपण याला नॉर्मली पॉलिथिनमध्ये किंवा डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवतो। तर त्या अगोदर काय करायचं आहे, आपल्याला एका कागदामध्ये म्हणजेच कोणत्याही न्यूजपेपरमध्ये टोमॅटो असे ठेवायचे आहेत आणि याला व्यवस्थित असं पॅक करायचं आहे। आता हे असं पॅक झाल्यानंतर आपण याला पॉलिथिनमध्ये भरून ठेवू शकतो किंवा एखाद्या डब्यामध्ये, जेणेकरून आपले जे टोमॅटो आहे ते भरपूर दिवस फ्रेश राहतात आणि लवकर ते सडून खराब होत नाहीत।
यानंतरची आपली टीप आहे, जसं आता थंडी सुरू झाली की आपण खूप जास्त हीटर रॉडचा यूज करतो, पण तुम्ही जर याला लक्षपूर्वक वापरलं नाही तर खूप मोठा धोका होऊ शकतो। त्यासोबतच ॲक्सिडेंट होतात, त्यासोबतच आपले जे बकेट आहेत किंवा ज्यामध्ये तुम्ही पाणी गरम करतात ते जळतात। इथे पाहू शकता बकेटवरती आपण ही चूक करतो की अशा प्रकारे रॉड लावतो, तर इथे जे मागे छोटासा एक लोखंडी भाग आहे तो देखील गरम होतो आणि यामुळे आपले जे बकेट आहे ते जळतं, बकेटही वाया जातं, त्यासोबतच काही वेगळा धोकाही होऊ शकतो। तर असं होऊ नये यासाठी आपला जो हीटर रॉड आहे तो आपल्याला नेहमी अशा प्रकारे लाकडावरती लावायचा आहे, जेणेकरून कोणताही धोका होणार नाही आणि आपली जे बकेट आहेत किंवा इतर वस्तू त्या खराब होणार नाहीत। पाहू शकता यामुळे हीटर जो आहे तो व्यवस्थित असा बकेट पासून लांब राहतो, पाणी छान गरम होतं आणि कोणताही धोका निर्माण होत नाही। यानंतरची आपली जी टीप आहे ती पहा, वाटाण्याच्या शेंगा आता बाजारामध्ये खूप आलेल्या आहेत, येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप स्वस्तात या शेंगा भेटतात, भरपूर भाज्या आपण बनवतो, अशा खायला देखील खूप आवडतात। पण याला जेव्हा सोलायची वेळ येते त्यावेळेस याच्यामध्ये बराच आपला वेळ जातो, नखांनाही त्रास होतो। आता थोड्याफार शेंगा असतील तर आपण सोलू देखील, पण भरपूर जर असतील तर यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो। आणि आता शेंगा स्वस्त झाले की आपण किलो 2 किलो घेऊन येतो, तर यामध्ये एवढा वेळ घालण्यापेक्षा एक छोटासा उपाय करा। तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोड्याशा शेंगा घेतलेल्या आहेत। या ट्रिकने मी वाटाण्याच्या भरपूर शेंगा सोलून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे आता मी तुम्हाला थोड्या शेंगा सोलून दाखवणार आहे। तर पहा, आपण आता थंडीमध्ये जसं हीटर लावतो, हीटर लावून घेतल्यानंतर पाणी गरम झालं, बटन बंद केलं की त्यानंतर आपण जे हीटर रॉड आहे तो असा बाहेर काढतो। यानंतर देखील हा जो हीटर रॉड आहे तो चांगलाच गरम असतो। इथे लक्षात ठेवा, मी स्विच बंद केलेला आहे, बटन बंद करून पिन काढूनच ही प्रोसेस मी करत आहे। त्यानंतर हा गरम रॉड आपल्याला या ठेवलेल्या भांड्यामध्ये पाणी जे आहे त्यामध्ये ठेवायचं आहे। तुम्हाला जर जास्त वाटाण्याच्या शेंगा सोलायच्या असतील, थोडं जास्त पाणी घेऊन हे रॉड जो आहे गरम रॉड तो आपल्याला असा ठेवायचा आहे। पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, इथे काळजीपूर्वक मी पूर्णपणे बटन बंद करून पिन काढूनच ही प्रोसेस करत आहे, चालू रॉड मध्ये हे अजिबात करायचं नाही। त्यानंतर पहा, इथे हे छान असा रॉड जो गरम असतो त्यामुळे यामधील पाणी देखील खूप छान गरम होतो। सोबतच हा रॉड आपण कोणत्या अन्न पदार्थात टाकलेला नाही, तर गरम पाणीच फक्त केलेला आहे, जे की शेंगाचे जे टरफल आहे त्यासाठी आहे, त्यामुळे कोणता धोका होणार नाही। त्यासोबतच हे पाणी जास्त गरम तर नाही, पण कोमट नक्की होतं आणि कोमटच पाणी आपल्याला हवं आहे। कोमट पाण्यामध्ये या शेंगा मी अशा टाकलेल्या आहेत, 2 ते 3 मिनिट शेंगा अशा ठेवून द्या, जेणेकरून याचा जो वरचा भाग आहे तो असा मऊ होतो। जास्त गरम पाणी जर झालं तर वाफवल्यासारख्या शेंगा होतात, त्या खूप व्यवस्थित अशा लागत नाहीत, त्यामुळे थोडंसं कोमटच पाणी करा। त्यानंतर एक कपडा घेऊन कपड्यावरती अशा शेंगा टाकायच्या आहेत आणि दुसरा कपडा यावरती असा झाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याकडे सर्वात जवळ असणारी वस्तू म्हणजे बांगडी। घरामध्ये कुठे काही असो का नसो, आपल्या हातामध्ये तर बांगडी नक्कीच असते, तर बांगडी काढून फक्त एक उपाय करा, किंवा तुम्हाला जर इथे अशा प्रकारची एखादी खिसणी किंवा इतर काही वस्तू वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता। त्यानंतर पहा, इथे बांगडीचा किंवा खिसणीचा काय उपयोग होणार आहे, तर या कपड्यावरती हलक्या हलक्या हाताने आपण फक्त असं थोडंसं चोळून याला घेणार आहोत म्हणू शकता, किंवा दाबून घेणार आहोत, जेणेकरून काय होतं, गरम पाण्यामुळे कोमट पाण्यामुळे वाटाण्याच्या वरचा जो भाग आहे तो खूप मऊ होतो आणि बांगडी यावरती अशी घासल्यामुळे किंवा खिसणी घासल्यामुळे अगदी त्यामधून सटासट असे पूर्णपणे वाटाण्याचे दाणे बाहेर यायला लागतात। थोडंसं दाबलं की याचा वरचा भाग मऊ झाल्यामुळे पटकन वाटाणे बाहेर येतात, यामध्ये तुम्हाला जास्त वेळ द्यायची गरज नाही। अशा प्रकारे आपण खूप कमी वेळामध्ये जास्त वाटाणे सोलू शकतो। आणि विशेष म्हणजे आपले जे वाटाणे आहेत ते पाहू शकता अजिबात तुटत नाहीत, अगदी हलक्या हलक्या हाताने आपण बांगडी यावरती फिरवलेली आहे। या प्रोसेसमुळे तुमचा भरपूर वेळ वाचेल, सोबतच तुम्हाला यामध्ये कोमट पाणी जे करायचं आहे त्यासाठी वेगळा असा गॅस खर्च करावा लागणार नाही, अगदी गरम रॉडवरच आपलं हे काम होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।